रजिस्ट्रेशन घेतल्यानंतर कुठल्याही टॅक्स पेअरला सगळ्यात पहिले काय की त्यांनी व्हॉलंटरीली किंवा त्याला मॅन्डेटरीली रजिस्ट्रेशन घेणं गरजेचं असेल. रजिस्ट्रेशन घेतलं त्यानंतरची त्याची ड्युटी काय असते, ऑब्लिगेशन काय असतं की त्याला टॅक्स इनवॉइस बनवायला लागतो जर त्यांनी टॅक्सेबल्स अप्लाय केलं तर. टॅक्स इनवॉइस बनवेल जर त्यांनी टॅक्सेबल्स अप्लाय केला. आणि जर एक्झाम्स अप्लाय केला तर बिल ऑफ सप्लाय हे डॉक्युमेंट त्याला इश्यू करायला लागतं. आणि आणखीन एक त्यामधला प्रकार असा आहे इनवॉइस कम. आता ह्याच्यामध्ये जर ईवे बिल तरतूद त्याला लागू झाली, एक लिमिट आहे, तर ईवे बिल येईल. ज्यांचा टर्नओव्हर 5 करोडच्या पुढे आहे त्यांच्याकरता जो इनवॉइस आहे हा ई इनवॉइस आहे. त्यानंतर आणखीन पुढे याचं सगळं अकाउंट्स अँड रेकॉर्ड्स हे मेंटेन करायचे. आणि ह्या बेस्ड ऑन अकाउंट रेकॉर्ड्सच पुढे GSTR 1 आणि GSTR 3B हा रिटर्न जो आहे फाईल करायचा. हे नॉर्मल ऑब्लिगेशन्स आहेत. तर ज्यावेळेस तुम्ही टॅक्स इनवॉइस बघायला जाल तर टॅक्स इनवॉइस तर एक असं असतं ट्रान्झॅक्शन की ज्यामध्ये वन टाइम सप्लाय असतो. वन टाइम सप्लायमध्ये काय होईल, समजा मला स्टेशनरी पाहिजे, प्रिंटआउट काढायला पेपर पाहिजे. मी गेलो तर पेपर घेतले, मी सांगितलं याच्या कॉस्ट 210 रुपये, पैसे दिले, वस्तू घेतली, विषय संपला. मोबाईल घ्यायला गेला, चार्जर घ्यायला गेला, वस्तू परचेस केली, संपलं. दुसरं काय असतं, हा एक वन टाइम सप्लाय. कसं कंटिन्युअस सप्लाय असतो. कंटिन्युअस सप्लायमध्ये काय होतं की जसं आपण एक ग्रोसरी स्टोर आहे सांगून ठेवतो किंवा माझा मुलगा येईल, बायको येईल, त्या अर्ध्या वस्तू दे, लिहून ठेव, पगार झाला तोही पैसे ठेवतो, बरोबर, लिहून ठेवतो यांना हे पैसे हे वस्तू दिले आहेत. तो सांगतो महिन्यानी किंवा तुमचं 4000 बिल झाले, 5000 बिल झाले, पेमेंट केलं, संपलं. हा झाला कंटिन्युअस सप्लाय. जसं एखादा बिल्डर बिल्डिंग बांधतो, एखादा कॉन्ट्रॅक्टरचा कॉन्ट्रॅक्ट चालू आहे, मग त्याला ज्या वस्तू लागतील, सिमेंट लागेल, स्टील लागेल, दगड लागतील, जे काय त्याला माती लागेल, हे सगळं तो मागवतो. तेव्हा तो सप्लायला काय सांगतो की मला कंटिन्युअस सप्लाय पाहिजे, हिशोब महिन्याने करू, तू महिन्याने मला एक स्टेटमेंट दे, किती सप्लाय झालेला आहे, कुठल्या डेटला किती माल गेला, म्हणजे मी माझ्या साईडवरती चेक करेन किती माल आला आहे, त्याप्रमाणे तुला पेमेंट केलं जाईल. कंटिन्युअस सप्लाय असतो. याच्यामध्ये ठराविक पिरियडनी स्टेटमेंट इश्यू केलं जातं की किती त्यांनी गुड्स दिले आणि घेणाऱ्याने किती गुड्स घेतले. सप्लायर आणि रिसिपियंट यांच्यामधला व्यवहार जो आहे तो काहीतरी ते, आता जर का गुड्स सप्लाय होत आहेत तर याच्यामध्ये ईव्हीबीची प्रोविजन लागू आहे. तर इनवॉइस नाही बनला, ज्यावेळेस इनवॉइस नाही बनत त्यावेळेस डिलिव्हरी नोटनी कुठले गुड्स चालले हे त्या डॉक्युमेंट रेकॉर्ड होतं की डिलिव्हरी होते या गुड्सची, किती गुड्स त्यामध्ये आहेत, आणि त्याप्रमाणे मग इनवॉइस बनेल त्या बनेल. कंटिन्युअस सप्लाय. तिसरं असं असतं, आता बघा जसं पावसाळा आहे, छत्र्या रेनकोट विकणारे बऱ्याच कंपन्या आहेत, काही ब्रँडेड आहेत, बाकीच्या बऱ्याचशा लोकल आहेत 90%. तर ते काय करतात की जे विक्रेते आहेत त्यांना सांगतात की तुम्ही आमचे गुड्स विका. समजा आता उन्हाळा आला का फॅन बनवणाऱ्या कंपन्या असतात, कूलर बनवणाऱ्या कंपन्या असतात, त्या त्यांचे कूलर आणि फॅन आणून देतात, तुमचं दुकान हे ठेवा. तुम्हाला हे कुठलं नाव आहे, काय आहे, कोण गेले, बघा ब्रँडेड फॅन जो आहे 2000 रुपयाला आहे, आमचा 1200 रुपयाला आहे, तुम्हाला आम्ही 800ला देतो, तुम्ही 400 रुपये तुम्हाला मार्जिन आहे.
विकला तर पैसे द्या, सेल झाला तर ठीक आहे, और रिटर्न. यांचं ॲग्रीमेंट काय आता असतं, सेल रिटर्न बेसिसवरती घ्या. विकला तर पैसे द्या, नाही विकला तर आम्ही परत घेऊन जाऊ. मग डिस्प्लेला ठेवून द्या, समोर ठेवून द्या. 5 कॉप तुम्हाला मी एक 5 पीस देतो, 10 पीस देतो, त्या प्रकारे चालतं. मी एक मूवी बघितला होता दूरदर्शनवरती. त्यामध्ये त्या मूवीमध्ये कम्प्लिटली 3 तास एका मिक्सरची जाहिरात होती. फक्त 3 तास फक्त त्या मिक्सरचीच जाहिरात, दुसरी कुठली जाहिरात नव्हती. त्यांनी स्पेसिफिकली सगळे स्लॉट बुक केले त्या मूवीचे. हे बाकी चॅनल नव्हते. मी म्हणलं हे काय चाललं हे, आणि हा कुठला मिक्सर आहे, हिचं नावच कधी ऐकलेलं नाही, हा मिक्सर कुठला आहे. मी जाऊन मार्केटला चौकशी केली की बा हा मिक्सर आहे तो आहे का. ऑलमोस्ट 4-5 दुकानामध्ये मी चौकशी केली, सगळीकडे तो मिक्सर होता. मी विचारलं त्यांना, हे नवीन ती कंपनीने मूवीमध्ये स्पॉन्सरशिप घेतली होती आणि त्यामुळे त्यांनी सगळीकडे पूर्ण देशामध्ये तेवढे मिक्सर पाठवले होते. लोक ती मूवी बघतील आणि त्यांना गरज आहे मिक्सरची, जाऊन तो मिक्सर घेतील. जेवढे विकले गेले तेवढे विकले गेले, आणि नाही विकले गेले ते परत घेऊन गेले. हे कोणीही अशा प्रकारचं ज्याला मार्केट नाही आहे, नोन ब्रँड नाही आहे, तो कोण ठेवणार नाही ना. आणि जे नोन ब्रँड आहेत ते काय म्हणतात, आमचा ब्रँड पाहिजे, पहिले पेमेंट करा मग वस्तू घ्या. क्रेडिट वगैरे नसतं. पण जिकडे नवीन बिझनेस तुम्ही सुरू कराल तर तुम्हाला मार्केटला क्रेडिट द्यायला लागेल. तुमचा जोपर्यंत ब्रँड एस्टॅब्लिश होत नाही त्यापर्यंत वेगळ्या प्रकारे ते मार्केट करायला लागेल. त्याकरता बऱ्याच बिझनेस असं असतं की त्यांना क्रेडिट पण द्यावं लागतं, किंवा तुम्ही गुड्स सेल करा किंवा परत करा अशा बेसिसवरती पण विकायला लागतं. त्यामुळे ही पण एक मार्केटची गरज आहे. त्यामुळे एक वन टाईम ट्रान्झॅक्शन असेल, दुसरं कंटिन्युअस सप्लाय असेल, आणि तिसरं सेल ऑर्डर बेसिसवरती गुड्स सप्लाय होतील. ज्यावेळेस हे गुड्स सप्लाय होतील त्यावेळेस यांना डिलिव्हरी नोट बनवून ते गुड्स मार्केटला पाठवतील डिलिव्हरी नोटनी, आणि नंतर पुढे जर त्यांनी सांगितलं की हे गुड्स विकले गेले, हे पैसे घ्या, तर सप्लायर इनवॉइस बनवेल. म्हणजे अप्रुव्हल आहे, तुमचे गुड्स मी ठेवून घेतो. मग गुड्स चांगले आहेत, 4 लोक घेऊन गेले, आणखीन त्यांनी 4 लोकांना सांगितलं आणखीन मागणी, आणखीन गुड्स पाठवा. जर त्यांनी अप्रूव्ह केले की तुम्ही जेवढा आम्हाला सप्लाय दिला आहे तेवढा आम्ही ॲक्सेप्ट करतोय, अप्रूव्ह करतोय, तर मग इनवॉइस बनेल. अशा प्रकारच्या प्रोव्हिजन आहेत वन टाईम सप्लायमध्ये. जसं क्वांटिटी फिक्स आहे, रेट फिक्स आहे. म्हणजे एक व्हॅल्यू असते गुड्सची, दुसरं त्याचा GST रेट असतो, किती % आहे हे फिक्स असतं. आता हे जर का नोटिफाईड रेट आणि व्हॅल्यू फिक्स आहे, त्याची क्वांटिटी फिक्स आहे, तर इनवॉइस इमिजिएटली बनवला जाऊ शकतो. म्हणजे ॲट द टाईम ऑफ सप्लाय किंवा सप्लाय होण्या अगोदरच इनवॉइस बनवला जाऊ शकतो. म्हणजे गुड्सच्या केसमध्ये काय प्रॉब्लेमच नाही. जर तुम्ही बघाल की वन टाईम सप्लाय हा गुड्सचा असेल तर इमिजिएटली इनवॉइस बनवला जाऊ शकतो. पण सर्व्हिसला हे पॉसिबल आहे. सर्व्हिस पण वन टाईम सर्व्हिस असेल, मग कंटिन्युअस सप्लाय सर्व्हिस असेल, हा तिसरा ऑप्शन काही सर्व्हिसला लागू होणार नाही. पण समजा तुम्ही एखादं कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे, सांगितलं की इंटेरियर करून द्या हे जागेचं एका ऑफिसचं, आणि ते प्रॉपर काम होत नाही, त्यांनी थोडाफार भाग केला आणि सांगितलं की बरोबर काम नाही आहे, व्यवस्थित करा. आणि जर ते प्रॉपर करत नसतील तर ॲग्रीमेंटमध्ये असा एक कलम असतो की जर का काम प्रॉपर नसेल तर रिसिपियंट कधी कॅन्सल करू शकतो. जर त्यांनी कॅन्सल केलं तर मग इनवॉइस कधी बनवायचं. मग अशा प्रकारचे 3 ऑप्शन त्यात पण येतील, सर्व्हिसमध्ये पण येतील. की सर्व्हिस कॉन्ट्रॅक्ट समजा 1 वर्षाचं आहे, पण 3 महिन्यात कळलं की यांचं कॉन्ट्रॅक्ट बरोबर चालत नाही आहे, ते कॅन्सल करता येईल. मग कॅन्सल केलं तर इनवॉइस कसा बनवायचा, कशा प्रकारे बनवायचा. कंटिन्युअस सप्लाय आहे, जर ॲग्रीमेंट कॅन्सल केलं तर मग इनवॉइस कसा बनवायचा. आणि जर वन टाईम सप्लाय असेल तर या केसमध्ये जसं मी मोबाईल यूज करतोय तर किती कॉल करीन मी, किती SMS करीन, त्यानंतर मला पोस्टपेड आहे, प्रीपेड नाही माझा मोबाईल, तर मग इनवॉइस कधी बनवता येईल. म्हणजे सर्व्हिस देण्यापूर्वी, सर्व्हिस देत असताना इनवॉइस बनवला जाऊ शकतो का. प्रीपेडला ठीक आहे, अगोदरच एवढे कॉल होतील किंवा इतका पिरियड तुम्ही कितीही वापरा, किती SMS करा, एक चार्जेस आहेत ₹200 ₹250 महिन्याचे. पण जिकडे पोस्टपेड आहे, डेटा किती वापरला जाईल, SMS किती केले जातील आणि किती कॉल होतील, त्याप्रमाणे त्याचं
मोजमाप झाल्यानंतर एक ठराविक पिरियड नंतर आता 30 दिवस झाले, इनवॉइस बनवायला पाहिजे. मग इनवॉइस 30 दिवस झाल्यानंतर जर एखाद्या कंपनीचे 50 लाख कस्टमर असतील तर इमिजिएटली नेक्स्ट डे 50 लाख इनवॉइस बनतील का? नाही बनणार. तो डेटा कलेक्ट होईल, डिपार्टमेंट एक असतं, त्यांच्याकडे डेटा असतो, मग ते कन्सर्न डिपार्टमेंटला पाठवतील जे इनवॉइस बनवणार आहेत, मग त्याला तरी वेळ द्यायला लागेल. म्हणजे सर्व्हिसच्या केसमध्ये जशी सर्व्हिस पूर्ण झाली तर मग काहीतरी कालावधीमध्ये इनवॉइस बनवायला लागतो. वन टाइम सप्लाय जर का गुड्सचा असेल तर इनवॉइस कसा बनेल याच्या प्रोव्हिजन वेगळ्या आहेत आणि सर्व्हिसच्या वेगळ्या आहेत. जर आपण इथे सेक्शन बघू याचे सेक्शन 31 मध्ये टॅक्स इनवॉइस, तर यात तुम्हाला दिसेल की सेक्शन 31 आहे, त्यामधला हा आता पहिला सबसेक्शन, हा दुसरा, हा टॅक्सेबल गुड्ससाठी आहे, हा टॅक्सेबल सर्व्हिससाठी आहे. त्यानंतर मग रिव्हर्स चार्ज वगैरे असेल त्यावेळेस इनवॉइस कसा बनवायचा, मग त्यासाठी स्पेशल प्रोव्हिजन आहेत, ते या क्लॉज A, B, C, D, E, F, G यामध्ये आहे. कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्स, त्यानंतर इथे कंटिन्युअस सप्लाय ऑफ सर्व्हिस. इन केस वेअर सप्लाय ऑफ सर्व्हिस बंद केली सर्व्हिस कॉन्ट्रॅक्ट संपण्या अगोदर तर इनवॉइस कसा बनेल, आणि गुड्स पाठवले गेले, अप्रूव्ह झाले सेल किंवा रिटर्न बेसिसवरती इनवॉइस कसा बनेल. अशा प्रकारचे हे 7 सबसेक्शन यामध्ये आहेत. या 7 सबसेक्शनप्रमाणे पण याच्यात 2 कॅटेगरी पाडल्या. गुड्सच्या साठी 31.1 नॉर्मल केस, सर्व्हिसची नॉर्मल केस सप्लाय ऑफ सर्व्हिस 31.2 मध्ये, 31.3 मध्ये स्पेशल केसेस आपण त्याला म्हणू, जे क्लॉज दिले तिकडे 7 ते 31.4 कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्स, 31.5 कंटिन्युअस सप्लाय ऑफ सर्व्हिसेस. सेल रिटर्न बेसिसवरती गुड्स आहेत 31.7 मध्ये, आणि 31.6 मध्ये जेव्हा कॉन्ट्रॅक्ट टर्मिनेट केलं सर्व्हिसचं ते कसे इनवॉइस बनतील ते अशा प्रकारे मला समजून घ्यायचं. आता याच्यामध्ये जे कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्स किंवा सर्व्हिस याची पण डेफिनेशन दिलेली आहे. तुम्ही कधी म्हणू शकता की कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्स आहे, हे सेक्शन 2 मध्ये क्लॉज 32 मध्ये सांगितलंय की सप्लाय ऑफ गुड्स आहे विच इज प्रोव्हाइडेड, जो सप्लाय गुड्सचा होणार आहे त्याचं ॲग्रीमेंट और ॲग्रीड टू बी प्रोव्हाइडेड कंटिन्युअसली और ऑन रिकरंट बेसिस. म्हणजे कंटिन्युअसली म्हणजे लगातार चालू आहे किंवा वारंवार सप्लाय केला जाणार आहे. तर ह्या केसमध्ये अंडर अ कॉन्ट्रॅक्ट, त्याचं कॉन्ट्रॅक्ट असलं पाहिजे वेदर ऑर नॉट बाय मीन्स ऑफ. आता इलेक्ट्रिसिटी जी असते ती वायरमधनं येते, केबलमधनं येते, पाईपलाईनमधनं त्या केमिकल्स पाठवत असतील, गॅस येत असेल किंवा आणखीन कुठल्याही प्रकारे कुठल्याही मार्गाने, फॉर विच द सप्लायर इनवॉइसेस द रिसिपियंट ऑन अ रेग्युलर ऑर पिरियडिक बेसिस. इनवॉइस रेग्युलरली बनवेल, समजा वीकली बनवेल, दिवसाच्या एंडला बनवेल, महिन्याच्या एंडला बनवेल, काहीतरी त्याचा पिरियड असेल रेग्युलरली आणि पिरियडिक बेसिसवरती. हा काय कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्स असेल. याच्यामध्ये आणखीन काय इन्क्लूड होऊ शकतं, यात इन्क्लूड होऊ शकतं सप्लाय ऑफ सच गुड्स गव्हर्नमेंट काय नोटिफाय करेल तर सब्जेक्ट टू सच कंडिशन. तसंच कंटिन्युअस सप्लाय ऑफ सर्व्हिसेस आहे, हे डिफाईन झालं आहे 33 क्लॉजमध्ये सेक्शन 2 मध्ये. याच्यामध्ये फरक फक्त एवढा आहे की इथे जो पिरियड आहे सर्व्हिसचा फॉर अ पिरियड एक्सिडिंग 3 मंथ्स पाहिजे, बाकी सगळं सेम. गुड्सच्या केसमध्ये पिरियड दिलेलं नाही. सर्व्हिसच्या केसमध्ये सप्लाय ऑफ सर्व्हिस विच इज प्रोव्हाइडेड और ॲग्रीड टू बी प्रोव्हाइडेड कंटिन्युअसली ऑन अ रिकरंट बेसिस अंडर अ कॉन्ट्रॅक्ट फॉर अ पिरियड एक्सिडिंग 3 मंथ्स विथ पिरियडिक पेमेंट ऑब्लिगेशन्स and includes supply of such services as the government may subject to such conditions as it may be notification specified. कळलं? म्हणजे कंटिन्युअस सर्व्हिस कशाला म्हणावं हे गुड्सच्या मध्ये आणि सर्व्हिसच्या मध्ये दिलेलं आहे. फक्त सर्व्हिसच्या केसमध्ये 3 महिन्याच्या आत जर का एखादी सर्व्हिस दिली जात असेल तर ती कंटिन्युअस सप्लाय ऑफ सर्व्हिसमध्ये येणार नाही. पण गुड्सच्या केसमध्ये असा काय कालावधी तिथे मेन्शन केलेला नाही. आता जो व्यक्ती GST मध्ये रजिस्ट्रेशन घेतो
त्याला काय म्हणतात, रजिस्टर पर्सन. आता इथे शब्द वापरला रजिस्टर पर्सन. कुठे कुठे कसं असतं, टॅक्सेबल पर्सन. कुठे कुठे काय असं रजिस्टर पर्सन. आता जो व्यक्ती रजिस्टर आहे त्यांनी सप्लाय करताना गुड्सचा, टॅक्सेबल गुड्सचा, इथे पण काय टॅक्सेबल गुड्स आहे, एक्झाम गुड्स नाही आहे. म्हणजे रजिस्टर पर्सन आहे आणि जो टॅक्सेबल गुड्सचा सप्लाय करतोय चाल बिफोर समजा तुम्ही मला सांगितलं की मला 5 तारखेला गुड्स पाठवा 5 ऑगस्टला, तर ह्याचा इनवॉइस मी कधी बनवू शकतो. तर काय म्हटलंय, बिफोर ऑर ॲट द टाइम ऑफ. म्हणजे जर का मी 5 ऑगस्टला जर अप्लाय करायचा असेल तर ह्याचा 1 ऑगस्टला 1 ऑगस्टला इनवॉइस इश्यू करू शकतो जो बिफोर आहे. किंवा 5 ऑगस्टला समजा मी 4 वाजता गुड्स पाठवतोय. जर का मी 4 वाजता गुड्स पाठवतोय तुम्हाला दुपारी, तर मग मला 4 वाजता इथे बनवायला लागेल. म्हणजे काय आलं, ॲट द टाइम, त्यावेळेला जेव्हा गुड्स ॲक्च्युली पाठवले जात आहेत, सप्लाय होत आहेत, त्यावेळेस तरी ॲटलीस्ट लास्ट वेळ ती आहे. लास्ट वेळ अगोदर तुम्ही कधी बनवा, त्या डेटच्या त्या वेळेच्या अगोदर इनवॉइस कधी इश्यू करा. मी 5 तारखेला 4 वाजता गुड्स पाठवतोय आणि मी 1 तारखेला इनवॉइस बनवला तर चालणार आहे. पण 4 वाजल्यानंतर जर इनवॉइस बनवला तर तो अगेन्स्ट लॉ असेल, तो कायद्यानुसार व्हॅलिड नसेल. मग कधी बनवला पाहिजे इनवॉइस, त्या वेळेच्या अगोदर बनवला पाहिजे. बिफोर ऑर ॲट द टाइम ऑफ रिमूव्हल ऑफ गुड्स फॉर सप्लाय टू द रिसिपियंट वेअर द सप्लाय इन्व्हॉल्व्स मुवमेंट ऑफ गुड्स. यात पण परत 2 गोष्टी अशा आहेत की काय वेळेस गुड्सचं मुवमेंट होतं आणि केव्हा गुड्सचं मुवमेंट होत नाही. गुड्सचं मुवमेंट आयदर सप्लायर करेल किंवा रिसिपियंट करेल. समजा एक ग्रोसरी स्टोर आहे, त्याला मी सांगितलं मला होम डिलिव्हरी पाहिजे, तर मुवमेंट ते करतील. मी स्वतःहून गेलो, परचेज केलं, घेऊन आलो, तर मुवमेंट रिसिपियंटने केली. पण असं कधी होईल की ज्यावेळेस गुड्सचं मुवमेंट नाही आहे, असं कधी होईल? नॉर्मली मुवमेंट होतं गुड्सचं, पण असं कसं होतं, कायदा बनवताना सगळ्या शक्यता विचारात घेऊन बनवायला लागतो. जर एखाद्याने बघा, तुम्ही एखादं दुकान चालू असेल आणि ते दुकान जर का बंद पडलं तर ते दुकान सेम लाईनमधला दुसरा व्यक्ती विकत घेतो. म्हणजे काय होतं, त्या फर्निचरचे पैसे काहीतरी मिळतात. समजा एखादं दुकान आहे, ज्वेलर्स आहे, त्याला ते काय दुकान चालवता येत नाही, दुसरा ज्वेलर्स तो बघेल त्याला दिले. इकडे सलून आहे, ते चालत नाही, ते दुसरा सलूनवालाच बघेल कोणतं की माझं दुकान मला चालवता येत नाही, तू घे पाहिजे. ह्या केसमध्ये काय होतं, मुवमेंट ऑफ गुड्स नाही. इकडे AC असेल, फर्निचर असेल, जे काय असेल त्या जागेवर आहे. दुकान भाड्यात असेल, तू सांगेल मालकाला की मला काय जमत नाही, मी दुसरा माणूस बघतो, माझं ॲग्रीमेंट रद्द करा, त्याबरोबर ॲग्रीमेंट करा. जे काय डिपॉझिट भाडं आहे माझ्याकडनं घ्यायचं त्याला द्या. दुसरा व्यक्ती बघेल की एवढं भाडं आहे, एवढं डिपॉझिट आहे, तो बोलेल मी देतो, आणि तुझं फर्निचर किती रुपयाचं आहे, बा 2 लाखाचं आहे, 80,000 तुला देईन मी. तो बोलेल ठीक आहे, काय मिळतात ते मिळतात. असं होईल ना. मग त्यावेळेस ते 80,000 त्यांनी फर्निचर विकलं, ज्या वस्तू विकल्या त्या कुठेही विकल्या गेल्या, जागेवरच विकल्या गेला. इकडे कुठलंही मुवमेंट ऑफ गुड्स नाही आहे. डिलिव्हरी ऑफ गुड कसे झाले, ऑर मेकिंग अवेलेबल टू द रिसिपियंट इन एनी अदर केस. जर ते उपलब्ध करून दिले त्या जागेवरच त्याला ते गुड्स डिलिव्हर झाले, तर मग इश्यू करा इनवॉइस शोविंग द डिस्क्रिप्शन क्वांटिटी. हे होण्या अगोदर, डिलिव्हरी ऑफ गुड्स किंवा अवेलेबल करून देण्या अगोदर, बिफोर किंवा ॲट द टाइम ऑफ इनवॉइस इश्यू झाला पाहिजे. मुवमेंट आहे, मुवमेंट होण्या अगोदर किंवा दुसरा गुड जागेवरच दिले, डिलिव्हर झाले, अवेलेबल करून दिले, उपलब्ध करून दिले, त्याच्या अगोदर इनवॉइस बनवला पाहिजे. लास्ट वेळ काय, ज्या वेळेस गुड्स हँडओव्हर होत आहेत किंवा डिलिव्हरी करण्याकरता दिले जातात किंवा पाठवले जातात, त्याच्या अगोदर इनवॉइस बनलाच पाहिजे. कारण क्वांटिटी माहिती आहे, गुड्स कुठले आहेत ते माहिती आहे. जर गुड्स माहिती आहेत, रजिस्ट्रेशन कोड माहिती आहे, त्याचा रेट माहिती आहे, व्हॅल्यू माहिती आहे, तर इनवॉइस बनवायला पाहिजे. इनवॉइस बनायला कुठली अडचण असू नये. तर ज्यावेळेस इनवॉइस बनवला जातो तेव्हा त्या इनवॉइसमध्ये व्हॅल्यू ऑफ गुड्स, टॅक्स चार्ज, डिस्क्रिप्शन, क्वांटिटी, व्हॅल्यू ऑफ गुड्स आणि टॅक्स चार्ज, या 4 गोष्टी आहेत, या टाकल्याच पाहिजे. आणि बाकीच्या प्रिस्क्राईब पर्टिक्युलर्स ॲज मे बी प्रिस्क्राईब, म्हणजे याचा रूल बनवून त्यात सांगितलं जाईल की काय काय त्यात कंटेंट असतील. आता जर तुम्ही इनवॉइस बघाल तर इनवॉइसमध्ये तुम्हाला
हा टॅक्स इनवॉइस आहे, हा इनवॉइस आहे. इथे इनवॉइस नंबर दिसतो, ए बिल बनलं आहे तर ए बिलचा नंबर दिसतो, डेट दिसते. आता बाकीची जी माहिती आहे पण डिलिव्हरी नोट, इतर काही माहिती असू शकते. आता इथे जसं दिलंय की आम्ही रूल बनवून सांगू की त्यामध्ये काय काय माहिती टाकायची आहे, ती माहिती टाकलीच पाहिजे. एक्स्ट्रा माहिती जर का सप्लायरला टाकायची, जसं गुड्स एकदाच विकले परत घेणार नाही, चेक रिटर्न केला तर चेक परत मिळणार नाही, 500 रुपये फाईन लागेल, असं काही टाकायचं असेल तर त्याला काय इथे रोक नाही आहे, त्यावरती काही बंदी नाही आहे. पण जी माहिती नियमात दिली आहे तेवढी माहिती त्याच्यामध्ये असलीच पाहिजे. दुसरा कुठला कायदा असेल त्यानुसार तिकडे आणखी काही माहिती टाकायला पाहिजे त्या कायद्यानुसार, तर ती टाकावी लागते, ती त्या कायद्यानुसार आहे. पण हा कायदा काय म्हणतो की आम्ही जेवढी माहिती नियमात देऊ तेवढी माहिती पाहिजे, याच्या व्यतिरिक्त आणखीन एक्स्ट्रा माहिती तुमची गरज आहे तुम्ही टाकू शकता, त्याबद्दल कुठलीही बंदी असू शकत नाही. पण जी माहिती यात प्रिस्क्राईब केली ती नाही टाकली तर रूल मग ॲज पर लॉ, तो इनवॉइस काय ॲज पर लॉ होणार नाही मग. आणि ज्या वेळेस तुम्ही बघाल की मग इनवॉइस जर का असा नाही बनवला तर काय करणार, जर इनवॉइस या नियमाप्रमाणे नाही बनवला तर काय करणार, पेनल्टी कुठल्या सेक्शनला आहे? 125 जनरल पेनल्टी आहे. तुम्ही बरोबर आहे, रस्ता बरोबर तुमचा. आता तुम्ही जेव्हा इथे हा चॅप्टर बघा, आता आपण बघतोय कुठला, आता आपण बघतोय टॅक्स इनवॉइस, डेबिट आणि क्रेडिट नोट. पुढे अकाउंट रेकॉर्ड्स येईल, रिटर्न येईल, पेमेंट ऑफ टॅक्स आहे, रिफंड आहे, असेसमेंट, ऑडिट, एकदम शेवटी याल ऑफेन्स आणि पेनल्टी. ऑफेन्स आणि पेनल्टीज. मग याच्यामध्ये कसं आहे लक्षात घ्या की 2 पार्ट आहेत तुमच्या या, एक पार्ट एक आहे, पार्ट दुसरा आहे. पार्ट 1 मध्ये काय होतं की टॅक्सपेअरसाठी हा कायदा कधी लागू होईल हे समजतं, रजिस्ट्रेशनमुळे. रजिस्ट्रेशन जर घेतलं असेल मग त्यामध्ये अमेंडमेंट, रिटर्न त्यांनी वेळेत नाही भरले तर कॅन्सलेशन, मग रिवोकेशन, हे सगळं त्यामध्ये आलं. जागा चेंज झाली, माहिती बदलली बिझनेसची, अमेंडमेंट होणार. प्रॉपर त्यांनी ऑब्लिगेशन फॉलो नाही केले त्याचा नंबर कॅन्सल होणार, मग सस्पेंड, रिवोक सगळं आलं. त्यानंतर आता बघतोय आपण की व्हॅल्युएशन बघायचं आहे आपल्याला, कशा प्रकारे व्हॅल्यू काढायची ज्या व्हॅल्यूवर टॅक्स लागणार आहे. सप्लायवरती टॅक्स लागतो, नोटिफाईड रेट लागतो, हे सगळं कोणा करताय, हे टॅक्स पेअर करताय. मग आता आपण बघतोय टॅक्स इनवॉइस, इनवॉइसचे वेगवेगळे प्रकार, डेबिट क्रेडिट नोट, हे सगळं येईल, अकाउंट रेकॉर्ड्स येईल, त्यानंतर पुढे रिटर्न येईल, मग पेमेंट येईल, इंटरेस्ट, लेट फीज येईल, हे जे आणि रिफंड आहे. म्हणजे जेवढे सेक्शन तुम्ही बघाल या, हे जे पहिले चॅप्टर आहेत अप टू चॅप्टर 11 हे टॅक्स पेअर करतायत. चॅप्टर 1 प्रिलिमिनरी, चॅप्टर 2 ॲडमिनिस्ट्रेशन, मग लेवी आणि कलेक्शन ऑफ टॅक्स हे चालू झालं टॅक्स पेअर करता. टॅक्स कशावर लागेल, कंपोजिशन लेवी, एक्झाम्पशन, हे पण यात बघितलं. हे यामध्ये 4 हे 5 सेक्शन आहेत, कंपोजिशन आणि मिक्स सप्लाय. आणि मग त्याप्रमाणे पुढे जाऊन हे ऑब्लिगेशन जर टॅक्स पेअर फॉलो करत नसेल तर मग त्याला पेनल्टी लावण्याची प्रोव्हिजन जी आहे ही इथे आहे. म्हणजे इनवॉइस नाही वेळ इश्यू केला, जर काहीतरी इनवॉइस नाही बनला तर मग त्याच्यावरती पेनल्टी लावली जाऊ शकते. मग यासाठी पेनल्टीसाठी इथे काय 122 मध्ये आला तर इकडे वेअर टॅक्सेबल पर्सन हू, आता इथे शब्द काय वापरला आहे, टॅक्सेबल पर्सन, सप्लाईज एनी गुड्स और सर्व्हिसेस और बोथ विदाउट इश्यू ऑफ एनी इनवॉइस आहे. तर इनवॉइस इश्यू नाही केला और इश्यू अँड इनकरेक्ट और फॉल्स इनवॉइस. इनकरेक्टचा अर्थ जेवढे त्यांनी सांगितलेले कंटेंट त्यात टाकले नाही तर इनवॉइस करेक्ट नाही आहे. तर कुठल्याही प्रकारे ॲज पर प्रोव्हिजन इनवॉइस इश्यू नाही केला तर मग त्याच्यावरती पेनल्टी लागू शकते. मग इथे स्पेसिफाईड 21 असे ऑफेन्स दिले, हे जर नाही केलं तर तो अपराध आहे. मग त्या अपराधाला पेनल्टी किती असेल हे त्यात दिलेलं आहे. आणि जर ह्यामध्ये ह्या 21 अपराधामध्ये जर ती पेनल्टी येत नसेल, 21 अपराधामध्ये एखाद्या ऑब्लिगेशन ते येत नसेल, तसं एक बोर्ड आहे बिझनेसचा
त्यावर GST नंबर लिहिला पाहिजे. सर्टिफिकेट लावलं पाहिजे बिझनेस प्लेसच्या प्रॉमिनंट प्लेसवरती. हे नसेल लावलं तर मग त्या केसमध्ये 125ची पेनल्टी लावली जाऊ, जनरल पेनल्टी. कुठे स्पेसिफाय नाही आहे तर मग ती पेनल्टी लावा. म्हणजे जर का ऑब्लिगेशन फॉलो नाही केलं टॅक्स पेअरनी तर मग त्याच्यावरती काय येईल, पेनल्टी येईल. पहिल्या पार्टमध्ये ऑब्लिगेशन आहेत टॅक्स पेअरसाठी, आणि दुसऱ्या पार्टमध्ये रिटर्न भरल्यानंतर त्याचं काय होतं, स्क्रुटिनी ऑफ रिटर्न होते. म्हणजे रिटर्नमध्ये काय डिस्क्रिपन्सी असेल तर त्याप्रमाणे त्याला कम्युनिकेट केलं जातं, आणि त्याच्याकडनं जर का काय टॅक्स भरायचा राहिला असेल तर तो भरून घेतला जाईल. एक. दुसरं काय, असेसमेंट आहे. त्याच्यामध्ये रिटर्नचे भरत नाहीत, नॉन फायलर्स आहेत, अनरजिस्टर्ड पर्सन्स आहेत, त्यांना नोटीस पाठवून त्यांच्या टॅक्स घेण्यासाठी असेसमेंट आहे. स्क्रुटिनी ऑफ रिटर्न्स आहे. ऑडिट आहे. यातनं काय कळतं, काय लायबिलिटी होती ती टॅक्सपेअरनी भरली नसेल तर ते यातनं कळतं. स्क्रुटिनीमधनं कळेल. असे म्हणजे नोटीस पाठवले जातील, ऑडिट होईल. आता हे डिपार्टमेंटचं काम सुरू कुठनं होतं, इथनं होतं. असेसमेंट आहे, ऑडिट आहे. आता ऑडिटला कसं आहे, जे काम झालेलं आहे ते जाऊन तपासणं. पण ज्यावेळेस काम चालू आहे, जसं गुड्स बनवतात, मॅन्युफॅक्चर गुड्स बनवतो. समजा आता पावसाळा आहे, 1000 रेनकोटचं बनवले, तर 1000 रेनकोटवरती GST लावला गेला पाहिजे ना. पण ज्यावेळेस मार्केटला गुड्स पाठवतात त्यावेळेस ह्याच्यामध्ये 70% गुड्स विदाउट बिल जातात आणि 30% विथ बिल जातात. असं होत असेल तर ह्याच्यावरती काय करणार डिपार्टमेंट, मग ह्याच्याकरता इन्स्पेक्शनची प्रोव्हिजन आहे. इन्स्पेक्शन एक, पॉवर ऑफ इन्स्पेक्शन, सर्च. इन्स्पेक्शन होईल, रेट पण टाकले जाऊ शकेल, आणि दुसरा इकडे इन्स्पेक्शन ऑफ गुड्स इन मुवमेंट, म्हणजे ई-वे बिल आहे. गुड्सची वाहतूक होते, म्हणजे कुठेतरी गुड्स मॅन्युफॅक्चर होणार. जिकडे कुठे फॅक्टरी असेल शहराबाहेर, जिकडे फॅक्टरीचा एरिया असतो, तिकडनं गुड्स जेव्हा मार्केटला येतील त्यावेळेस त्याचं चेकपोस्टला चेकिंग होईल की गुड्स ॲक्च्युली गुड्स गाडीत किती आहेत, बिलावरती किती आहेत. आणि तसंच गुड्स येतात वेअरहाऊसला आहेत, वेअरहाऊसमधनं मग गुड्स पुढे जातील, मग वेअरहाऊसला चेकिंग होईल. मग या प्रकारे इन्स्पेक्शनची पण पॉवर आहे. त्यातनं काय होतं, लायबिलिटी डिटरमाइन करता येते, लायबिलिटी फिक्स करता येते. हे डिपार्टमेंटच्या पॉवर आहे. पण तिथे चेक काय करायचं आहे, तुम्हाला तिकडे चेक हेच करायचं आहे, हे लक्षात घ्या की त्यांनी प्रॉपर इनवॉइस बनवला की नाही बनवला. ज्या इनवॉइसमध्ये जेवढी क्वांटिटी दिसते ती प्रॉपर आहे की नाही, त्याची जी व्हॅल्यू दिसते ती प्रॉपर आहे की नाही. व्हॅल्यू प्रॉपर आहे, त्याचा जो रेट दिला आहे 5%, 12%, 8%, तो बरोबर आहे. व्हॅल्यू रेट बरोबर आहे, आणि जेवढी त्यात क्वालिटी असतील दिलेली तेवढेच गुड्स ॲक्च्युली वेअरहाऊसमध्ये किंवा गोडाऊनमध्ये आहेत, किंवा तेवढेच गुड्स पाठवले गेले. म्हणजे जर का क्वांटिटी, व्हॅल्यू, जीएसटीचा रेट जर प्रॉपर असेल तर टॅक्स कलेक्शन प्रॉपर होईल. पण जर ह्याच्यावरती काही कंट्रोलच नसेल तर इनवॉइस बनवा नका बनवू, गुड्स किती आले किती गेले याच्यावरती काही कंट्रोलच नसेल तर मग इथे काय होईल, एक फार मोठ्या प्रमाणामध्ये अव्यवस्था निर्माण होईल. आणि ती व्यवस्था बनवण्यासाठी जी जबाबदारी आहे आणि जे अधिकार आहेत ते कायद्यानुसार सरकारने या सेक्शनमधनं आपल्याकडे ठेवले. कशातमधनं, असेसमेंट, पुढे जाऊन इन्स्पेक्शन, सर्च आणि ऑफेन्स आणि पेनल्टीज. आणि ह्या डिमांड रिकव्हरीमधनं एक मेकॅनिझम आहे की जर एखाद्याकडनं काय लायबिलिटी घ्यायची असेल तर कशा प्रकारे घेतली जाणार आहे. एक तर आउटपुट टॅक्स प्रॉपर कलेक्ट नाही केला, किंवा एक तर आउटपुट टॅक्स प्रॉपर कलेक्ट नाही केला, किंवा दुसरा इनपुट टॅक्स क्रेडिट कसं घ्यायचं याची पण काय तरतूद आहे, तो प्रॉपर नाही घेतला. आणि तिसरं रिफंड जो आहे हा नियमानुसार नाही घेतला. ह्या 3 ठिकाणीच
डिटर्मिनेशन ऑफ टॅक्स जो झालेला आहे हा चुकीचा झालेला आहे. मग जर ते चुकीचं झालं असेल तर तो डिटरमाइन करून सगळ्यात पहिली प्रोसिजर काय असते की शो कॉज नोटीस पाठवायची. डायरेक्टली एखाद्यावरती आरोप निश्चित होत नसतो. पहिल्याला विचारायचं की बा आमच्याकडे ही माहिती आहे, गव्हर्नमेंटकडे त्यांच्या वेगवेगळ्या सोर्सेसमधून आलेली माहिती आहे, त्याप्रमाणे तुम्ही जो टॅक्स दिला आहे, समजा तुम्ही टॅक्स दिला आहे 100 रुपये, पण तुम्ही द्यायला पाहिजे होता 120 रुपये, तुमचं काय म्हणणं आहे? मग त्यानुसार काहीतरी प्रूफ आहेत गव्हर्नमेंटकडे, त्यांच्या अधिकाऱ्यांकडे, PO कडे, म्हणून ते नोटीस पाठवणार. मग टॅक्स पेअर त्याची बाजू मांडणार. जर सिद्ध झालं एक जो इनपुट टॅक्स क्रेडिट आहे हा जो घेतला आहे हा कुठल्या बेसिसवरती घेतला आहे याचं बर्डन ऑफ प्रूफ टॅक्स पेअरवर आहे. पण बाकी जे बर्डन ऑफ प्रूफ आहेत ते डिपार्टमेंटवरती आहे की जर आउटपुट टॅक्स त्यांनी जास्त द्यायला पाहिजे तर कसा काय. मग ह्याप्रमाणे त्याला शो कॉज नोटीस जाईल. मग तो आपला रिप्लाय करेल. त्याचा रिप्लाय सॅटिस्फाय असेल तर त्याचं डिमांड जे ते कॅन्सल होईल. डिमांडची नोटीस विड्रॉल जी काय आहे ती विड्रॉ होईल. अदरवाईज त्याच्यावरती जर का त्यांनी प्रॉपर रिप्लाय नाही केला तर त्याला ॲक्च्युली मग ऑर्डर पुढे पाठवली जाते. पण हे सगळं करण्यासाठी जे काय बेसिक प्रोव्हिजन आहेत ज्या लागू होतात टॅक्सपेअरवरती त्या जर तुमच्या क्लिअर नसतील तर तुम्ही मग इन्स्पेक्शनला गेला तर काय इन्स्पेक्शन करणार, ऑडिट कसलं करणार. तरतुदी जर का माहीत नसतील तर मग कुठल्या बेसिसवरती हे करणार. म्हणजे जे नियम टॅक्सपेअरला लागू आहेत ते जर तुम्हाला पहिल्या पार्टमध्ये कळले तर दुसऱ्या पार्टमध्ये काय ॲक्शन चालल्यात, तुमच्याकडे जे काम चालतं डिपार्टमेंटला जे काय तुम्ही बघत असाल ज्यात तुम्हाला इन्व्हॉल्व करत असतील ऑफिसर तुमचे, तुम्हाला तेव्हाच कळेल की बा हे का सांगतायत, हे कशा बेसिसवरती सांगतायत, काय चुकलं याच्यामध्ये, हे लक्षात घ्या. त्यामुळे हे सगळं जो आपण वेळ देऊन एवढं करतोय याचं महत्त्व कळावं म्हणून थोडं मी तुम्हाला त्यात सांगितलं बा हे महत्त्व आहे असं असं. तिकडे सांगितलं हे करा, ह्याचा फॉलोअप करा, तुम्ही करत असाल पण आपण का करतोय, हे कशाकरता करतोय, जबाबदारी त्या व्यक्तीची आहे पण त्याने तुम्हाला असेच करायला घेतलेलं बा हे कर, हे पाठव, हे कर, पण ते का करतोय हे सगळं तुम्ही सेक्शन बघितलं एवढे तुम्हाला ते क्लिअर होईल. इनवॉइस कधी बनला पाहिजे पुढच्या केसमध्ये, बिफोर किंवा ॲट द टाइम ऑफ सप्लाय. एक तर रिमूव्हल ऑफ गुड्स. आता रिमूव्हल ऑफ गुड्स जे दिलं इकडे याची पण डेफिनेशन आहे, रिमूव्हल ऑफ गुड्सची पण डेफिनेशन आहे. रिमूव्हल ऑफ गुड्स कशाला म्हणतात, रिमूव्हल हा शब्द संबंधित आहे गुड्सशी. रिमूव्हल इन गुड्स, रिमूव्हल इन रिलेशन टू गुड्स मीन्स म्हणजे काय, द डिस्पॅच ऑफ द गुड्स फॉर डिलिव्हरी बाय द सप्लायर. आता सप्लायर एक कोणतरी आपला एजंट ठेवेल, रिप्रेझेंटेटिव्ह ठेवेल, या थ्रू गुड्स पाठवेल. म्हणजे डिस्पॅच ऑफ द गुड्स फॉर डिलिव्हरी ॲट द बाय द सप्लायर देअर ऑफ और बाय एनी अदर पर्सन ॲक्टिंग ऑन बिहाफ ऑफ सच सप्लायर. सप्लायरच्या वतीने कोणतरी व्यक्ती काम करेल, मे बी एजंट असेल, रिप्रेझेंटेटिव्ह असेल, सप्लायर गुड्स पाठवेल. किंवा दुसरं कलेक्शन ऑफ द गुड्स बाय द रिसिपियंट देअर ऑफ, स्वतः रिसिपियंट कलेक्ट करेल गुड्स किंवा त्याच्या वतीने दुसरा कुठला व्यक्ती कलेक्ट करेल. याला काय म्हटलं जाईल, रिमूव्हल ऑफ गुड्स म्हटलं का याचा अर्थ असा होतो, रिमूव्हल ऑफ गुड्स फॉर सप्लाय टू द रिसिपियंटला ॲज अ सप्लायर पाठवेल किंवा रिसिपियंट स्वतः घेऊन जाईल. गुड्स कोणाला हवेत, रिसिपियंटला हवेत. वेअर द सप्लाय involves movement of goods or delivery of goods or making available thereof to the recipient in any other case. दुसऱ्या केसमध्ये इश्यू इनवॉइस. हे होत असताना होण्यापूर्वी इनवॉइस इश्यू करा ज्यामध्ये डिस्क्रिप्शन, शोविंग द डिस्क्रिप्शन, क्वांटिटी आणि व्हॅल्यू ऑफ गुड्स आणि टॅक्स चार्ज हे असलाच पाहिजे आणि बाकी रूल सांगू त्या रूलप्रमाणे माहिती असली पाहिजे. अशा प्रकारे इनवॉइस बनला पाहिजे आणि त्यात कुठली माहिती पाहिजे हे या सेक्शन 31(1) मध्ये दिलेलं आहे. क्लिअर झालं एवढं. आता इनवॉइस बनवल्याशिवाय गुड्स ट्रान्सपोर्ट होऊ शकतात का, तर जिकडे नियम आहे तिकडे अपवाद पण असतो. मग अपवाद, आता इनवॉइस कसा बनवायचा, काय कंटेंट असतील हे रूल 46 मध्ये मी पुढे सांगतो. आता जर का इनवॉइस बनवायलाच पाहिजे हे सांगितलंय तर अशा कुठल्या केस आहेत की ज्यामध्ये इनवॉइस ॲट द टाइम ऑफ सप्लाय किंवा बिफोर टाइम ऑफ सप्लाय नाही बनवलं जात. ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स विदाउट इश्यू ऑफ इनवॉइस फॉर द पर्पज ऑफ, हे पर्पज स्पेसिफाय केले या केसमध्ये ते पॉसिबल आहे की सप्लाय ऑफ लिक्विड गॅस वेअर द क्वांटिटी ॲट द टाइम ऑफ रिमूव्हल फ्रॉम द प्लेस ऑफ बिझनेस ऑफ द सप्लायर इज नॉट नोन. माहिती नाही आहे. लिक्विड गॅस काय दिलं आहे, सप्लाय ऑफ लिक्विड गॅस, येथे क्वांटिटी ॲट द टाइम ऑफ रिमूव्हल फ्रॉम द प्लेस ऑफ बिझनेस ऑफ द सप्लायर. जेव्हा रिसिपियंट ते लिक्विड गॅस घेऊन जाईल किंवा सप्लायर जेव्हा ते गुड्स पाठवेल, लिक्विड गॅस पाठवेल,
तेव्हा त्याची क्वांटिटी तिथे कळत नाही. ह्या केस अशी जर केस असेल तर इनवॉइस शिवाय हे गुड्स पाठवले जाऊ शकतात. ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स फॉर जॉब वर्क. गुड्स जॉब वर्कला चालले, सप्लाय नाहीच आहे इकडे. समजा काय वस्तू ह्या डब्यामध्ये मिळतात, ते डबे जे आहेत ते बनवले जातात, मग त्याच्यावरती काय नाव पेंट केलं जातं, लेबल लावलं जातं, हे सगळं जॉब वर्ककडे पाठवलं जातं. मग हे जर का जॉब वर्क करता गुड्स गेलेत, ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स फॉर जॉब वर्क, ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स फॉर रिझन अदर दॅन वे ऑफ सप्लाय. तसं गुड्स सेल केले तर पैसे द्या, अदरवाईज गुड्स परत करा. इथे काय झालं, सप्लाय नाही आहे ना. तसंच एक्झिबिशन कम सेल तिकडे असतं, एक्झिबिशन आहे गुड्सचं. गुड्स लोक बघायला येतील, त्यांना आवडले ते परचेस करतील, पण ते गुड्स त्या जागेवरती नेण्यासाठी जेव्हा मुवमेंट होते गुड्सची तेव्हा सप्लाय नाही आहे ना. म्हणजे इथे काय झालं, अदर दॅन बाय वे ऑफ सप्लाय. ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स फॉर रिझन अदर दॅन बाय वे ऑफ सप्लाय. सच अदर सप्लाईज ॲज मे बी नोटिफाईड बाय द बोर्ड. या केसमध्ये इनवॉइस, अशा केस आहेत जिकडे इनवॉइस मुवमेंट ऑफ गुड्स होण्या अगोदर इश्यू केला जाऊ शकत नाही. तेव्हा काय करायचं, इथे सांगतो ना तुम्हाला. तुम्ही जेव्हा ई-वे बिल बनवता ना त्यावेळेस, आता इनवॉइस बनवता येत नाही, मी मगाशी पण बोललो की त्यावेळेस डिलिव्हरी चॅलेंजची त्यांनी प्रोव्हिजन दिले. यात हे जर कळतं की गुड्स किती आहेत, गुड्सची क्वांटिटी किती आहे, आणि यानुसारच आता तुम्ही जेव्हा ई-वे बिल बघाल तर त्यामध्ये ऑप्शन आहे की सप्लाय आहे का, सप्लाय नाही आहे. मग कशा करता गुड्स चालले, जॉब वर्क करता चालले, ते रिझनवर द्यायला लागतं. आणि जर सप्लाय असेल तर इनवॉइस येईल, आणि सप्लाय नसेल तर डिलिव्हरी चॅलेंज दिलेलं आहे. मग डिलिव्हरी चॅलेंजची माहिती मी त्यात देणार ई-वे बिलमध्ये. म्हणजे गुड्सचं मुवमेंट होणार आहे त्याची गव्हर्नमेंटला इंटिमेशन ही द्यायचीच आहे, ती कंपल्सरी आहे. जर त्याची प्रोव्हिजन आहे की एक ठराविक सर्टन लिमिट आहे, 50,000, 1,00,000, त्याच्या वरच्या अमाऊंटचे गुड्स असतील तर ई-वे बनवलं पाहिजे. मग तो सप्लाय असो अगर नसो, ई-वे बिलची प्रोव्हिजन जर लागू आहे तर लागू आहे. इनवॉइस बनला तर इनवॉइसची माहिती द्या. इनवॉइस नाही बनला, इनवॉइस किंवा डिलिव्हरी चलन हे बनवल्याशिवाय मुवमेंट नाही होणार गुड्सची, हे लक्षात घ्या. आता अशा केस आहेत की जिकडे मी किती गुड्स कोणाला विकतोय हे तर फिक्स नाही, पण गुड्सचं मुवमेंट करायचं आहे, माझा बिझनेस व्हायला पाहिजे. सरकार बोलू शकत नाही, लॉ मेकर बोलू शकत नाही की पहिले इनवॉइस तुम्हाला इश्यूज केला पाहिजे, कोणाला इश्यू करू इनवॉइस. मग हे बेसलेस होईल ना हे अशा प्रकारे सांगणं. म्हणून काय केलं आहे की ज्या केसमध्ये तुम्हाला डिटरमाइन करता येत नाही की रिसिपियंट कोण आहे, गुड्सचं मुवमेंट होते, त्यावेळेस काय करा, फॉर द पर्पज ऑफ सप्लाय ऑफ लिक्विड गॅस वेअर द क्वांटिटी ॲट द टाइम ऑफ रिमूव्हल फ्रॉम द प्लेस ऑफ बिझनेस of the supplier is not known, transportation of goods for job work, transportation of goods for reason other than by way of supply, किंवा आणखीन काय नोटिफाईड सप्लाय असतील, या केसमध्ये डिलिव्हरी बिल बनवायची आहे. आणि ती जर बनवायची आहे आणि जर ई-वे बिल लागू होईल तर ती ई-वे बिल त्याचं बनेल. आणि यात पण मग त्याच्या 3 कॉपीज बनवायच्या. द डिलिव्हरी चलन शॅल बी प्रिपेअर्ड इन ट्रिप्लिकेट. तर यामध्ये द कन्सायनर मे इश्यू अ डिलिव्हरी चलन सिरियली नंबर्ड नॉट एक्सिडिंग 16 कॅरेक्टर. इनवॉइस नंबर पण अप टू 16 कॅरेक्टर असतो, याला पण त्याचप्रमाणे डिलिव्हरी चलन नंबर पण 16 कॅरेक्टर असतो. 1 किंवा मल्टिपल सिरीज चालतील. आणि जसं मी MH टाकीन, MH/001, GJ/001 हे चालेल. सिरीज वेगळी आली. गुड्स महाराष्ट्रात गेले तर मी MH देईन, गुजरातला गेले तर DJ देईन, देऊ शकतो. 1 or multiple series in lieu of invoice at the time of removal of goods for transportation containing the following detail. त्याच्यामध्ये 3 कॉपी असतील. ओरिजिनल कॉपी कोणा करता, कन्सायनी, डुप्लिकेट कॉपी ट्रान्सपोर्टर, आणि तिसरी कॉपी जो पाठवतोय गुड्स स्वतःकडे ठेवेल तो. Where goods are being transported on delivery challan in lieu of invoice, the same shall be declared in ई-वे bill. दिलेले. ओके. म्हणजे असं होऊ नये की चला मुवमेंट ऑफ गुड्स या इनवॉइस पाहिजे, तर पहिले आपण सांगू असं की आम्ही हे सप्लाय माहीत नाही, आम्हाला ई-वे चलन बनवा, ई बिलची गरज नाही. म्हणजे विदाउट बिल गुड्स मार्केटला गेले, गव्हर्नमेंटला क्वांटिटी माहिती नाही आहे, मग अर्धे गुड्स बिल बनवा, अर्धे नका बनवू.
त्यामुळे गुड्स पाठवायचे आहेत तर गव्हर्नमेंटला इंटिमेशन झालंच पाहिजे. तुम्हाला एक म्हणजे टॅक्सपेअरला एक इथे काय दिलं आहे, सूट दिले की जरा माहीत नाही आहे, नॉट नोन आहे रिसिपियंट, गुड्स मार्केटला चाललेत, डिलिव्हरी चलन बनवा, पण त्याची इंटिमेशन EB बिलला दिलंच पाहिजे. वेअर द गुड्स बिंग ट्रान्सपोर्टेड आर फॉर द पर्पज ऑफ सप्लाय to the recipient, but the tax invoice could not be issued at the time of removal of goods for the purpose of supply. The supplier shall issue a tax invoice after delivery of goods. डिलिव्हरी झाल्यानंतर, आता जसं एक लिक्विड गॅस आहे तेव्हा माहिती नाही किती क्वांटिटी आहे, नॉट नोन आहे, पण जेव्हा डिलिव्हरी होईल जेव्हा कळेल जी क्वांटिटी किती आहे, इन्व्हॉइस तेव्हा इश्यू केला पाहिजे. आता केव्हा केव्हा काय मशिनरी वगैरे असते, मशिनरी असते ती कुठे पाठवायची असते, तर ती एकाच व्हेकलमधनं ट्रान्सपोर्ट नाही होणार. मग ती त्याचे पार्ट वेगवेगळे करून किंवा सेमी नॉकडाऊन किंवा कम्प्लिटली नॉकडाऊन, कम्प्लीट सगळे पार्ट वेगळे करायचे किंवा काही पार्ट वेगळे करायचे, काही एकत्र ठेवायचे, अशा प्रकारे जर ते मुवमेंट होईल तर सप्लायर शॅल इश्यू द कम्प्लीट इनवॉइस बिफोर, काय होईल, The supplier shall issue the complete invoice before dispatch of the first consignment. Invoice issue पहिले करतील ते, पण जर इनवॉइस एक आहे आणि डिलिव्हरी होते एकाहून जास्त व्हेकलमधनं, त्यावेळेस काय करायचं, The supplier shall issue a delivery challan for each of the subsequent consignment. सप्लायर काय करेल, shall issue a delivery challan for each of the subsequent, पुढचे जे कन्साइनमेंट आहे त्यात डिलिव्हरी चलन पडला, गिव्हिंग रेफरन्स ऑफ द इनवॉइस, त्यात त्या इनवॉइसचा रेफरन्स देईल की हा इनवॉइस आहे, त्यातले काही गुड्स या डिलिव्हरी नोटमध्ये दिलेले आहेत. ईच कन्साइनमेंट शॅल बी अकंपनाइड बाय कॉपी ऑफ द करस्पॉन्डिंग डिलिव्हरी चलन अलॉंग विथ द ड्युली सर्टिफाइड कॉपी ऑफ द इनवॉइस. द ओरिजिनल कॉपी ऑफ द इनवॉइस शॅल बी सेंट अलॉंग विथ द लास्ट कन्साइनमेंट. ओरिजिनल कॉपी लास्ट कन्साइनमेंटच्या वगैरे पाठवायची. आता तुम्ही ज्यावेळेस ITC प्रोव्हिजन बघाल, इनपुट टॅक्स क्रेडिटची प्रोव्हिजन बघाल, त्यामध्ये असं आहे की जर ITC केव्हा घेऊ शकतो रिसिपियंट, सप्लायरने गुड्स पाठवले, आता जुलैचा शेवटच्या आठवड्यात गुड्स पाठवले, काही गुड्स जुलैमध्ये पोचले, काही गुड्स ऑगस्टच्या पहिल्या 4 दिवसात पोचले. ओके, इनवॉइस कधी इश्यू होईल, इनवॉइस इश्यू होईल पार्टली गुड्स जुलैला गेले, पार्टली ऑगस्टला गेले, आहे ना. असं ते गुड्स पाठवायचे आहेत, इनवॉइस बनला पाहिजे, म्हणजे इनवॉइस जुलैचा बनेल, सप्लायर GST नंबरला जुलैला दाखवेल, रिसिपियंटच्या GST 2B मध्ये जुलैच्या जाईल, पण रिसिपियंट ITC तेव्हाच घेऊ शकतो जेव्हा त्याला संपूर्ण गुड्स रिसिव्ड होतील आणि त्याच्याकडे ओरिजिनल टॅक्स इनवॉइस असला पाहिजे. आता ह्यात त्यांनी प्रोव्हिजन कशी केली आहे की डिलिव्हरी नोटने गुड्स जातील आणि जेव्हा शेवटचे कन्साइनमेंट जाईल त्याच वेळेस इनवॉइस पाठवायचं. सर्टिफाईड कॉपी जाईल डिलिव्हरी चलनाबरोबर, पण त्याचा जो इनवॉइस आहे ओरिजिनल इनवॉइस शॅल बी सेंट अलॉंग विथ द लास्ट कन्साइनमेंट. ओरिजिनल कॉपी ही लास्ट कन्साइनमेंट बरोबर जाईल. ज्यावेळेस ITC घेतला जाईल त्यावेळेस संपूर्ण गुड्स रिसिव्ह केलेत का, यस, आणि इनवॉइस आहे का त्याचा, यस. आणखीन काय अटी शर्ती आहेत, त्याप्रमाणे जर सगळ्या फुलफिल झाल्या तर त्याचा ITC घेता येतो. म्हणजे GST 2B आलं पाहिजे, ही एक त्याची कंडिशन आहे, ते आलं आहे, पण इनवॉइस आहे का, नाही आहे. 100% गुड्स रिसिव्ह केलेत का, नाही केलेत, तर मग त्याला त्या महिन्यात ITC रिव्हर्स करायला लागेल. 2B येऊन पण तो रिव्हर्स करायला लागेल, हे लक्षात घ्या. कळलं एवढं. हे एवढं त्यांनी देण्याचा उद्देश काय, उद्देश तिकडे आहे की ITC त्यांना काय करायचं, तिकडे डिनाय करायचं आहे, जो रिस्ट्रिक्ट करायचं आहे. संपूर्ण गुड्स आलेले नाही आहेत, इनवॉइस आलेले नाही, तुम्ही काय घेतले, ITC मिळणार आहे पण अटी शर्तीनुसार मिळणार आहे. आता सर्व्हिसची केस कळलं एवढं, गुड्सचं कळलं. रजिस्टर पर्सन सप्लाइंग टॅक्सेबल सर्व्हिस शॅल बिफोर गव्हर्नमेंटला आवडतं इनवॉइस तुम्ही अगोदर इश्यू करा. हां, पण इथे काय म्हटलं आहे, ऑर आफ्टर. सर्व्हिसच्या केसमध्ये ॲट द टाइम ऑफ पॉसिबल नाही, म्हणून इथे आफ्टर वर्ड दिला आहे. आफ्टर द प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस विदिन अ प्रिस्क्राईब पिरियड. बाकी असंच सगळं, इश्यू टॅक्स इनवॉइस शोईंग द डिस्क्रिप्शन
value, the tax charge thereon, and such other particulars as may be prescribed. आता याच्यामध्ये तसा इनवॉइसचा एक फॉर्मॅट आहे, त्याप्रमाणे इनवॉइस बनवायचं आहे, बरोबर आहे. जो रूल 46 मध्ये कंटेंट दिले ते टाकायचे. आता खाली एक प्रोव्हिजो काय सांगतो, प्रोव्हाइडेड दॅट. आता जसं आपण गुड्सचं बघितलं, तर या गुड्सच्याच केसमध्ये हे डिलिव्हरी नोट बघितलं आपण. या डिलिव्हरी नोटमध्ये हे डिलिव्हरी चॅलेंज आहे, यात पण असाच प्रकारचा हा प्रोव्हिजो होता. डिलिव्हरी नोट जी आहे ती प्रोव्हिजोमध्ये लक्षात घ्या की इनवॉइस इश्यू केला पाहिजे, पण केव्हा इश्यू केला जाऊ शकत नाही. टॅक्स इनवॉइस शॅल बी इश्यूड, स्पेसिफाय द कॅटेगरीज ऑफ गुड सप्लाईज, त्याप्रमाणे ते आलं. तसं सर्व्हिसच्या केसमध्ये पण जो नियम दिला जातोय, डिफॉल्ट रूल दिला जातोय, त्याप्रमाणे प्रोव्हाइडेड दॅट द गव्हर्नमेंट मे on the recommendation of the council by notification and subject to such condition may be mentioned therein specify the category of service in respect of which any other document, जसं ट्रान्सपोर्टर आहे, गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी GTA, ते बनवतात कन्साइनमेंट नोट. गुड्स कोणाचे आहेत, कुठून ते ट्रान्सपोर्ट करण्याकरता गाडीमध्ये भरले गेले, किती किलोमीटरचा ते हे गुड्स ट्रान्सपोर्ट करणार आहेत, मग ते कुठे उतरवायचे आहेत, ते कोणाला द्यायचे आहेत, त्याची वजन किती आहे, किंमत, GST कोण पे करणार आहे, हे सगळं कशामध्ये असतं, कन्साइनमेंट नोटमध्ये असतं. GST भरण्याची जबाबदारी कोणाची आहे, हे सगळं त्या कन्साइनमेंट नोटबरोबर असतं. एनी अदर डॉक्युमेंट इश्यूड इन रिलेशन टू द सप्लाय, जसं इन्शुरन्स बिझनेस आहे त्यांचं वेगळं डॉक्युमेंट असतं. इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर, बँकिंग कंपनी, पॅसेंजर ट्रान्सपोर्ट, समजा तुम्ही कुठे प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट गावाला जात असाल ते तिकीट इश्यू करतात. तुम्ही कुठे शिर्डीला जाल, तिरुपती बालाजीला जाल, जे काय ती गाडी असते प्रायव्हेट ट्रान्सपोर्टची, बस असते, ते जे काही तिकीट बनवतात ते तिकीट आहे. तर एनी अदर डॉक्युमेंट इश्यूड इन रिलेशन टू द सप्लाय शॅल बी डीम टू बी अ टॅक्स इनवॉइस, तो मानला जाईल तो टॅक्स इनवॉइस. आणि दुसरं नोटिफाय होऊ शकतं की टॅक्स इनवॉइस मे नॉट बी इश्यूड, कुठे गरज नाही. तर या रूल 54 प्रमाणे ISD, इन्शुरर, बँकिंग कंपनी, GTA, पॅसेंजर ट्रान्सपोर्ट सर्व्हिस, एक्झिबिशन ऑफ सिनेमा कंटेंट फिल्म यांच्याकरता ते जे काही इश्यू करतात त्या सप्लायसाठी जे डॉक्युमेंट, ते मानलं जातं की ते टॅक्स इनवॉइस. फॉलोइंग सप्लाईज मे इश्यू अ टॅक्स इनवॉइस, but they are also permitted to issue any other document in lieu of tax invoice by whatever name called. हेच दिले, इन्शुरर, बँकिंग कंपनी, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, GTA आणि पॅसेंजर ट्रान्सपोर्ट सर्व्हिस. पॅसेंजरचा अर्थ काय होतो, ज्यामध्ये व्यक्तींच्या बसण्याकरता, प्रवासाकरता जी गाडी वापरली जाते ती पॅसेंजर ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस. आणि हे मल्टीप्लेक्स स्क्रीनसाठी सर्व्हिसेस बाय वे ऑफ ॲडमिशन टू एक्झिबिशन ऑफ सिनेमॅटोग्राफ फिल्म्स इन मल्टीप्लेक्स स्क्रीन. Supplier is required to issue an electronic ticket and the said electronic ticket shall be deemed to be a tax invoice. However, supplier of such service in a screen other than multiplex, ते पण हीच प्रोसिजर फॉलो करू शकतात. यात मी जास्त वेळ घालवत नाही, यात काय कॉम्प्लिकेशन नाही आहे. आता हा जो टॅक्स इनवॉइसचा फॉर्मॅट आहे तो येईल, म्हणजे गुड्सचा सप्लाय असो, सर्व्हिसचा असो, काय काय येईल. कुठला असा फॉर्मॅट नाही आहे की सप्लायरचं नाव असं सेंटरला आलं पाहिजे, मग रिसिपेंटचं नाव डावीकडेच पाहिजे, असं काय नाही आहे. ही माहिती
त्या इनवॉइस डॉक्युमेंटमध्ये कुठे कशी चालेल अरेंज केलेली. त्यामध्ये काय येईल, नेम, ॲड्रेस अँड GSN ऑफ द सप्लायर. जो इनवॉइस आहे तो सिरियल नंबरही पाहिजे, कॉन्सिक्युटिव्ह सिरियल नंबर नॉट एक्सिडिंग 16 कॅरेक्टर इन वन ऑर मल्टिपल सिरीज. आता बघा कोणाकोणाचा नंबर असा असतो की MH00389-2425. किती झाले, 1 2 हा स्लॅश 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. 16च्या आत आहे ना हे. म्हणजे अशी सिरीज जर कोणाला पाहिजे असेल, आता ह्यात तो फक्त MH देईल, त्यात परत त्यांनी असं केलं की MH/MUM, मग हे 17 झाले. बाकी पुढचं जर सेम कंटिन्यू केलं तर 17 झाले. मग हे व्हॅलिड नाही होणार. जी काय तुम्हाला सिरीज बनवायची आहे ती तुम्ही 16 कॅरेक्टरमध्ये बसवली पाहिजे. वन किंवा मोर सिरीज चालेल, कंटेनिंग अल्फाबेट्स A to Z, नंबर्स 0 to 9, आणि जे स्पेशल कॅरेक्टर आहे तसा स्लॅश स्पेशल कॅरेक्टर आहे, तसं इथे हायफन डॅश आणि स्लॅश, एक हायफन दुसरा डॅश आणि तिसरा स्लॅश, याचंच कॉम्बिनेशन चालेल. म्हणजे इथे @ वगैरे असं काय वापरता येणार नाही जे ईमेलला वापरतो आपण. जो नंबर असेल इनवॉइसचा त्यामध्ये हायफन डॅश किंवा स्लॅश हेच फक्त अलाउड आहे. कॅरेक्टर A to Z, नंबर 0 to 9 आणि स्पेशल कॅरेक्टर 3च ही असतील, हायफन डॅश आणि स्लॅश. डेट ऑफ इश्यू, कुठे डेटला इनवॉइस इश्यू केला. जर इफ रिसिपियंट इज रजिस्टर, मग त्याचं GSN पाहिजे किंवा UIN पाहिजे, नेम आणि ॲड्रेस पाहिजे. आणि जर का रिसिपियंट हा अनरजिस्टर्ड पर्सन असेल आणि व्हॅल्यू ऑफ सप्लाय, जर तुम्ही डीमार्टला जात असाल काय गुड्स घ्यायला, तुम्ही किती रुपयाचे गुड्स घ्याल, 4,000 5,000 10,000, ते विचारत नाही तुमचं नाव काय, विचारत कधी, कारण त्यांना ती ऑब्लिगेशन लागू नाही की नाव टाकलं पाहिजे इनवॉइसवरती. इनवॉइस इश्यू केला पाहिजे पण नाव टाकण्याची गरज नाही जर रिसिपियंट कोण आहे, अनरजिस्टर्ड पर्सन आहे. पण जर त्याची व्हॅल्यू 50,000 किंवा मोर झाली, नेम आणि ॲड्रेस ऑफ द रिसिपियंट अँड द ॲड्रेस ऑफ डिलिव्हरी अलॉंग विथ द नेम ऑफ स्टेट किंवा इट्स कोड. कधी 50,000 किंवा त्याहून जास्त व्हॅल्यू आली तर, आणि लेस दॅन 50,000 असेल तर अनरजिस्टर्ड पर्सन मे स्टील रिक्वेस्ट द अफोरसेड डिटेल टू बी रेकॉर्डेड इन द टॅक्स इनवॉइस. ओके, म्हणजे इथे त्यांच्यावरती कंपल्शन नाही आहे, त्यांना मॅन्डेटरी नाही आहे की नाव टाकलं पाहिजे रिसिपियंटचं. जर व्हॅल्यू ऑफ सप्लाय 50,000 पेक्षा कमी असेल तर, 50,000 किंवा त्याच्या जास्त असेल तरच कंपल्सरी रिसिपियंटचं नाव आणि ॲड्रेस ऑफ द डिलिव्हरी हे टाकलं पाहिजे. प्रोव्हाइडेड दॅट इन केसेस इन्व्हॉल्विंग सप्लाय ऑफ ऑनलाईन मनी गिव्हिंग. आता ऑनलाईन मनी गिव्हिंग कुठलं रजिस्टर्ड पर्सन करत नाही ना, अनरजिस्टर्ड पर्सनच करतो ना. मग हा प्रोव्हिजन कशा करताय, अनरजिस्टर्ड पर्सन आहे, रिसिपियंट कोण आहे, अनरजिस्टर्ड पर्सन आहे, आणि सप्लाय कुठला आहे, ऑनलाईन मनी गिव्हिंग in cases where any taxable services is supplied by or through an electronic commerce operator by a supplier of online information and database accessible services to a recipient who is unregistered, irrespective of the value of the such supply. A tax invoice issued by the registered person shall contain the name and the state of the recipient, and the same shall be deemed to be the address on the records of the recipient. काय पाहिजे तिकडे, जो अनरजिस्टर्ड पर्सन आहे त्याचं स्टेट पाहिजे, कारण जर का IGST लेवी होत असेल तर कुठल्या स्टेटला त्या IGSTचा शेअर द्यायचा आहे हे कळण्याकरता ती माहिती पाहिजे. ऑनलाईन मनी गिव्हिंग, आणखीन जो सप्लाय ECO थ्रू होतोय किंवा जो सप्लाय OIDR सर्व्हिस प्रोव्हायडर थ्रू होतोय आणि रिसिपियंट अनरजिस्टर्ड पर्सन असेल तर तो जो इनवॉइस इश्यू करेल त्या इनवॉइसवरती स्टेट टाकलं पाहिजे.
अँड द सेम शॅल बी डीम टू बी द ॲड्रेस ऑफ द रेकॉर्ड ऑफ रिसिपियंट. रिसिपियंटचा तोच ॲड्रेस मानला जाईल. HSN कोड पाहिजे. HSN कोड हार्मोनाइज सिस्टम ऑफ नॉमिनक्लेचर कोड फॉर गुड्स और सर्व्हिसेस. सर्व्हिसेस जे असतात त्याला सर्व्हिस अकाउंट कोड असतो. SAC सर्व्हिस अकाउंट कोड. डिस्क्रिप्शन ऑफ गुड्स और सर्व्हिसेस, क्वांटिटी इन केस ऑफ गुड्स अँड युनिट. आता मोजमाप कशात केलं जातं गुड्सचं? कपडा आहे तर किती मीटर कपडा आहे, लिक्विड आहे किती लिटर आहे, ग्रॅम, किलो. क्वांटिटी इन केस ऑफ गुड्स आणि युनिट और युनिक क्वांटिटी कोड हे द्यावं लागतं. टोटल व्हॅल्यू ऑफ सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस ऑर बोथ. टॅक्सेबल व्हॅल्यू, आता टॅक्सेबल व्हॅल्यू आहे. आता जसं तुम्ही मार्केटला बघाल एक शर्ट 400 रुपयाला आहे, तुम्ही 3 शर्ट घ्याल तर 1000 रुपये, म्हणजे 1200 रुपयाला पाहिजेत ना. 200 रुपये काय आलं तिकडे, अबेटमेंट किंवा डिस्काउंट. टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ सप्लाय ऑफ गुड्स सर्व्हिसेस और बोथ टेकिंग इन टू अकाउंट डिस्काउंट और अबेटमेंट इफ एनी. 2 शर्ट घ्याल तर 800, 3 घ्याल तर 1000 आहे. म्हणजे जर का त्याप्रमाणे हे बनवेल, इनवॉइस बनवेल आणि खाली लिहिल की ही ऑफर आहे म्हणून 200 कमी झाले. म्हणजे व्हॅल्यू किती झाली सप्लायची, 1000 झाली. 1000 काय टॅक्सेबल व्हॅल्यू आहे. रेट ऑफ टॅक्स, मग त्याच्यावर जर का 5% टॅक्स आहे, 2.5% CGST आहे, 2.5% AGST असेल तो त्यावर त्यांनी लिहिला पाहिजे. अमाऊंट ऑफ टॅक्स चार्ज इन रिस्पेक्ट ऑफ टॅक्सेबल गुड्स और सर्व्हिसेस. रेट ऑफ टॅक्स 2.5 आणि अमाऊंट किती आहे ती येईल. सेंट्रलची किती, स्टेटची किती. रेट ऑफ टॅक्स आहे हा सेंट्रलचा किती, स्टेटचा किती, IGST किती, UTGST किती हे येईल, सेस किती हे येईल आणि त्याची व्हॅल्यू पण येईल. प्लेस ऑफ सप्लाय, जर राज्याबाहेर सप्लाय होतोय, इंटरस्टेट ट्रेड और कॉमर्स. ओके. प्लेस ऑफ सप्लाय अलॉंग विथ द नेम ऑफ स्टेट इन केस ऑफ सप्लाय इन कोर्स ऑफ इंटरस्टेट ट्रेड और कॉमर्स. ॲड्रेस ऑफ डिलिव्हरी वेअर, जिथे सेम इज डिफरंट फ्रॉम द प्लेस ऑफ सप्लाय. तुम्ही मला ऑर्डर देता की हे गुड्स आम्हाला पाहिजे, पण समजा तुम्ही कॉन्ट्रॅक्टर आहात, तुमच्या 4 साईट चालल्या आहेत, तुम्हाला सांगाल की हे मटेरियल या साईडवरती पाठवा. डिलिव्हरी वेगळ्या ठिकाणी आहे ना. बिल तुमचा जो प्रिन्सिपल प्लेस आहे तिकडे येईल, पण जेव्हा डिलिव्हरी होईल ती कुठे होईल, ॲडिशनल प्लेस ऑफ बिझनेसला होईल. मग ॲड्रेस ऑफ डिलिव्हरी वेअर द सेम इज डिफरंट फ्रॉम द प्लेस ऑफ सप्लाय. ॲड्रेस ऑफ डिलिव्हरी वेअर द सेम इज डिफरंट फ्रॉम द प्लेस ऑफ सप्लाय. किंवा असं होतं की तुम्ही गुड्स मागवता, यांच्याकरता मागवता, बिल मला द्या, पैसे मी देईन, गुड्स यांच्या प्रिमायसेसमध्ये पाठवतो. प्लेस ऑफ सप्लाय वेगळा आहे तिकडे, राज्याबाहेर पण असू शकतो. मग त्यावेळेस ते मेन्शन झालं पाहिजे इनवॉइसवरती की बिलिंग ॲड्रेस काय आणि डिलिव्हरी ॲड्रेस काय. वेदर द टॅक्स इज पेएबल ऑन रिव्हर्स चार्ज बेसिस. टॅक्स कोण भरणार आहे, सप्लायर का रेसिपियंट. तर टॅक्स भरण्याची जबाबदारी रेसिपियंटची आहे, तर तिकडे हे मेन्शन झालं पाहिजे. सिग्नेचर किंवा डिजिटल सिग्नेचर. क्विक रिस्पॉन्स कोड हॅव्हिंग एम्बेडेड इनवॉइस रेफरन्स नंबर आयरन इन इट इन केस इनवॉइस हॅज बीन इश्यूड. हे मी सांगतो. हे 48.4 जो आहे हा इनवॉइस आहे, हे मी सांगतो काय. ठीक आहे. आता खाली हा इनवॉइसचा फॉर्मॅट आहे, दिसतंय तुम्हाला. कंपनीचा लोगो असू शकतो. आणखीन काय एक्स्ट्रा माहिती आहे हे दिलं आहे बघा. टॅक्स इज पेएबल ऑन रिव्हर्स चार्ज बेसिस, यस किंवा नो. या प्रकारे इनवॉइस येईल. आता जो जेव्हा HSN कोड ज्यावेळेस आला, HSN कोड हा कशाकरता असतो, जसं प्रत्येक व्यक्तीची आयडेंटिटी, समजा आधार नंबर आहे, पॅन नंबर आहे, इन्कम टॅक्ससाठी जी आयडेंटिटी आहे ती पॅन नंबरवरती आहे. आपण कॉलेजला होतो केव्हा तरी, कॉलेजमध्ये काय होतं, ID कार्ड होतं ना, म्हणजे प्रत्येकाचा नंबर होता, स्टुडंटचा फोटो होता. तसं इथे गुड्स जे आहेत त्या गुड्सची जी आयडेंटिटी आहे ती नंबरवर आहे. आणि तसं का बनवण्यात आलं की जसं गुड्स एक्सपोर्ट होतात, जो इम्पोर्ट करतोय त्याची भाषा वेगळी, एक्सपोर्टची भाषा वेगळी. आपल्या इथे आपण बघतो कोशावरती भाषा बदलते. मग एका राज्यामध्ये दुसऱ्या राज्यामध्ये गुड्स गेले
तर तो सांगतो की तांदूळ पाहिजे, समोरचा गहू देतो, असं नको व्हायला. तू जर हे बोललास तर मला हे वाटलं नाही. म्हणून ते काय केलं, 2 देशांमध्ये HSN कोड दिला की म्हणजे इथे गव्हर्नमेंटला कळतं पण हे पण की आपल्याकडनं कुठले गुड्स मुबलक प्रमाणात एक्सपोर्ट होतात, कुठले गुड्स इम्पोर्ट होतात. म्हणजे फ्युचर प्लॅनिंग करून गव्हर्नमेंटला हे बघता येतं की आपण मॅक्झिमम गुड्स आपल्या इकडेच बनवू. इम्पोर्ट कमी झाला पाहिजे आणि एक्सपोर्ट वाढला पाहिजे, म्हणजे आपलं फॉरेन करन्सी वाढेल आणि आपली इकॉनॉमी ग्रोथ होईल. जर इकॉनॉमिक ग्रोथ व्हायला पाहिजे असेल तर गुड्स मॅक्झिमम एक्सपोर्ट व्हायला पाहिजे आणि मिनिमम इम्पोर्ट व्हायला पाहिजे. प्रत्येक देश हे बघतो. त्यामुळे एक रिपोर्ट पाहिजे, एक रेकॉर्ड पाहिजे की किती गुड्स देशाबाहेर गेले आणि किती देशामधनं बाहेरनं आपल्याकडे आले. तर हे HSN कोड पहिले कस्टममध्ये आलं. मग त्याचप्रमाणे कुठल्या राज्यामध्ये कुठले गुड्स चाललेत, कुठल्या राज्यामधनं कुठले गुड्स वेगळ्या राज्यात आलेत हे कळण्याकरता आपण HSN कोड दिला. तर ह्याच्यामधनं फ्युचरमध्ये काहीतरी डेव्हलपमेंट करता येईल, त्याकरता हा डेटा उपयोगी होईल. म्हणून गव्हर्नमेंटने HSN कोड इनोव्हॉइसवरती टाकणं कंपल्सरी केलं. पण व्यापाऱ्यांकरता ही गोष्ट एक जास्त झाली. एक तुम्ही विचार करा, हार्डवेअरचं दुकान आहे, हार्डवेअरचं एक दुकान आहे, जिकडे 1000-2000च्या वरती प्रॉडक्ट असतात. कोणी छोटी गोष्ट मागितली, 4 खेळे द्या, काय 10 रुपयाचे 4 खेळे, बनवा इनवॉइस. कसं करेल तो? टाका HSN कोड. मग HSN कोड जर बघायचं असेल कसं बघायला एक नोटबुक ठेवायला लागेल. अरे HSN कोड या खेळाचा काय, काढा बघा. किती वेळ जाईल इनवॉइस बनवायला त्याला. छोट्या व्यापाऱ्यांना ज्यांचं कम्प्युटराइज बिलिंग आहे, ते मेडिकल शॉप आहे, आलं स्कॅन केलं देऊन टाकलं. डीमार्टसारखं मोठं शॉप आहे, त्यांना फरक पडत नाही HSN कोड. एकदा तो स्टॉक फीड केला, HSN कोड फीड केला. पण जे मॅन्युअल बिलिंग करतात त्यांच्याकरता HSN कोड टाकणं फारच त्रासदायक गोष्ट झाली होती. त्यामुळे गव्हर्नमेंटने काय केलं, त्यात प्रोव्हिजन टाकला की प्रोव्हाइडेड दॅट द बोर्ड मे ऑन द रिकमेंडेशन्स ऑफ द काउन्सिल बाय नोटिफाय द नंबर ऑफ डिजिट HSN कोडचे ते नोटिफाय करतील. नोटिफिकेशन काढून सांगतील की काही क्लास ऑफ रजिस्टर्ड पर्सनला shall be required to mention the such period as may be specified in said notification. म्हणजे नंबर ऑफ डिजिट किती असायला पाहिजे. HSN कोड हा 8 डिजिट्स आहे. 2 डिजिट टाकले तरी चालतील, 4 डिजिट ॲटलिस्ट टाका. अशा प्रकारे नोटिफाय करून ते काही क्लास ऑफ रजिस्टर्ड पर्सनला सांगू शकतील. दुसरं, द क्लास ऑफ रजिस्टर्ड पर्सन दॅट वुड नॉट बी रिक्वायर्ड. काही क्लासच्या लोकांना म्हणजे सर यांचा बिझनेस छोटा आहे, इनवॉइसमध्ये HSN कोड टाकण्याची गरज नाही, असं नोटिफिकेशन काढून सांगण्याचा अधिकार त्यांनी यात ठेवला या प्रोव्हिजनमध्ये. आणि त्यांनी त्यातनं काय केलं, पहिल्यांदा असं केलं की यांचा टर्नओव्हर अप टू 1.5 करोड आहे, त्यांना HSN कोड टाकण्याची गरज नाही असं केलं. त्यानंतर 1.5 करोड ते 5 करोड ज्यांचा टर्नओव्हर असेल त्यांनी ॲटलिस्ट 2 डिजिट टाका असं केलं. आणि 5 करोडच्या वर ज्यांचा ॲग्रिगेट टर्नओव्हर असेल त्यांना 4 डिजिट HSN कोड टाका असं केलं. हे नोटिफिकेशन लागू होतं 31 मार्च 2021 पर्यंत, ही पद्धत. त्यानंतर त्यांनी नोटिफिकेशन काढलं आणि त्यामध्ये 2च कॅटेगरी केल्या. 2च कॅटेगरी केल्या. एक कॅटेगरी अशी केली की ज्यांच्या टर्नओव्हर 5 करोडच्या खाली आहे त्यांनी B2B इनवॉइस इश्यू केले तर 4 डिजिट HSN कोड टाका. आणि B2C सप्लाय असेल तर हे ऑप्शनल राहील, टाकलं तरी चालेल, अदरवाईज नाही का. 5 करोडच्या खाली टर्नओव्हर असणाऱ्यांना, ज्यांचा ॲग्रिगेट टर्नओव्हर 5 करोडच्या वरती आहे त्यांच्याकरता B2B सप्लाय असेल, B2C सप्लाय असेल, 6 डिजिट कंपल्सरी टाकले पाहिजे. ओके. जसं हार्डवेअर शॉप आहे, टर्नओव्हर 5 करोडच्या आत आहे, ऑप्शनल दिलं आहे, टाकायची गरज नाही. अगोदर पण छोटा बिझनेस होता अप टू 1.5 करोड, टाकायची गरज नाही. असंच आहे. अनरजिस्टर्ड पर्सनला असेल टाकायची गरज नाही. म्हणजे गव्हर्नमेंटला काही डेटा हवा आहे पण मार्केटला सवय नसते, प्रॅक्टिकली ते इम्प्लिमेंट होऊ शकत नाही, तेव्हा मग तरतूद. पण काहीच न मिळण्यापेक्षा काय दिलं तर मिळेल माहिती गव्हर्नमेंटला. B2C सोडून द्या, B2Bला टाका. अप टू 5 करोड आता प्रोव्हिजन ही आहे, अप टू 5 करोड B2B टाकलाच पाहिजे 4 डिजिट. आता तरी पण हे जे इनवॉइस बनवला जातो, HSN कोड टाकले जातात, हे सगळे GSR 1 मध्ये रिपोर्ट करावे लागतात. आजही बरेच लोक रिपोर्ट नाही करत.
रिटर्न्स भरण्याकरता काही कंपन्यांनी त्यांची सॉफ्टवेअर बनवली. आणि ते लोकांना कॉल करत असतात, जे लोक काम करतात त्यांना. आता मला कोणाचा कॉल मी विचारला, तुमचं सॉफ्टवेअर आहे, त्यांनी GSTR1 फाईल करता येईल. ओके म्हटलं करता येईल, ठीक आहे. म्हटलं HSN कोड कसा टाकायचा? HSN कोड टाकायचा त्यामध्ये. HSN कोड कसं होतं? आता माझं अकाउंटिंग सॉफ्टवेअर टॅली, मी इनवॉइसिंग करतोय. पहिले मी स्टॉक क्रिएट करतो. इनवॉइसिंग मला करायचं आहे, तर पहिल्यांदा मला त्यामध्ये काय असतं, अकाउंटिंग सॉफ्टवेअरमध्ये काय असतं, पहिले मास्टर डेटा असतो, म्हणजे असा डेटा की जो मला पुन्हा पुन्हा लागणार आहे, रिपिटेटिव्ह यूज होणार त्याचा. सप्लायरचं नाव, रेसिपियंटचं नाव, मी कोणाकडनं गुड्स घेतो तो सप्लायर, ज्याला विकतो तो रेसिपियंट. त्यानंतर जे मी इन्व्हेंटरी घेतो, ज्यावेळेस मी सप्लायरकडनं इन्व्हेंटरी घेतो त्यावेळेस मला कळतं की या स्टॉकचा HSN कोड काय. मी इन्व्हेंटरी बनवतो, HSN कोड टाकतो. सप्लायरचं नाव, ॲड्रेस, GSTN नंबर टाकतो. रेसिपियंटचं नाव, ॲड्रेस, कारण ते मला टॅक्स इन्व्हॉइसमध्ये काय कंपल्सरी आहे ना, जर मला इन्व्हॉइस बनवायची कंपल्सरी आहे. मी ही सगळी माहिती माझ्या मास्टर डेटामध्ये असते. इन्व्हॉइस बनले का तोच डेटा मी GSTR1 फाईल करण्याकरता वापरतो. एकदा फीड केला तर मला परत फीड करायला लागत नाही. मग त्यामध्ये मला त्याचं B2B सप्लाय किती आहे हे कळतं, B2C सप्लाय किती आहे मला हे कळतं, त्याची HSN समरी जी आहे ही सगळी मी इन्व्हॉइस बनवले सिस्टममध्ये गेलेली आहे. मग त्याच सिस्टममधला मला GSTR1चा पण रिपोर्ट मिळतो आणि सगळ्या संबंधित गोष्टींचा रिपोर्ट मिळून जातो. तर मी जेव्हा कुठलंही दुसरं सॉफ्टवेअर वापरेन, थर्ड पार्टी सॉफ्टवेअर, त्यावेळेस स्टॉक आयटम एका पार्टीचे 30-40 आहेत, HSN कोड त्यात गेले, दुसऱ्या पार्टीचे पण 30-40 आहेत, हे एकत्र कसे आणणार? हे बरीच सॉफ्टवेअर अशी आहेत की ज्यामध्ये HSN कोड टाकणं फार त्रास आहे. तुम्ही इन्व्हॉइसची माहिती टाकाल पण HSN कोड टाकायला गेलात पॉसिबल नाही. त्यामुळे आजही असं आहे की GSTR1 लोक भरतात, HSN कोड टाकतच नाही. जे अकाउंटिंग सॉफ्टवेअरमधनं तोच डेटा जर का वापरत असतील तर एका क्लिकमध्ये ते अपलोड होतं. पण अजूनही तेवढे लोक कम्प्युटर सेव्ही नाही आहेत. आणि जे हे काम करतायत त्यांना आपण सांगितलं की तुम्ही कशाला वेगळे सॉफ्टवेअर वापरता, असं सॉफ्टवेअर वापरा. आता एखादा CA त्याला GSTचं काम करायचं आहे, त्याला हा डेटा जो काय इन्कम टॅक्स करता परत टॅलीमध्ये फिट करायलाच लागतो. टॅली, BG कुठले सॉफ्टवेअर असेल, तुम्ही पहिल्याच वेळेला का टाकत टॅलीमध्ये किंवा BGमध्ये, पहिलेच टाका. इकडनंच ते GSTR1 भरा, HSN कोड पण जातील. पण ते तशी पद्धत आजही मार्केटला नाही. ज्यावेळेस हे सगळं चालू झालं त्यावेळेस या अशा पाहिजे सॉफ्टवेअरनी मार्केटमध्ये लोकांना तुम्ही इझिली GSTR1 होईल, 3B होईल आमच्या सॉफ्टवेअरमधनं, ही सॉफ्टवेअर त्यांनी विकली आणि लोक ती वापरतात. तर प्रॉपर अकाउंटिंग सॉफ्टवेअरमधनंच तुम्ही रिटर्न भरा, हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत. आणि मग होतं काय, इकडे अकाउंटिंग मध्ये वेगळं दिसतं, तिकडे त्या सॉफ्टवेअरमध्ये डेटा वेगळा जातो, याचा काही ताळमेळ नाही. छोट्या कंपन्यांमध्ये ते असंच होतं, छोटे बिझनेस तिकडे असंच होतं. तुम्ही जर ऑडिट करायला गेलात तुम्हाला कळेल की इथे अकाउंटिंग काय केलं, तिकडे काय केलं. जिकडे मी एकच सॉफ्टवेअरमध्ये सगळं करतोय, मला इमिजिएटली रिपोर्ट पण दिसतोय की माझा GSTR1 जो इकडे दिसतोय आणि जो अपलोड झाला आहे तो सेम आहे की नाही. काही मी ॲडजस्टमेंट केली तर जी माझ्या सॉफ्टवेअरमध्ये दिसते तीच पोर्टलला गेली आहे की नाही, म्हणजे 100% मला ट्रॅक ठेवता येतो. पण ज्यावेळेस एका कामाकरता अशी 2-3 सॉफ्टवेअर वापरत असतील तिकडे मग हे ट्रॅक ठेवणं कठीण आहे, मग याचं ऑडिट करणं पण कठीण आहे. मग तुम्हाला तिथे बघायला लागेल की ॲक्च्युअली त्याचा सेल रजिस्टरला काय किती इनवॉइस दाखवतोय, किती इनवॉइस आहे, त्याची काय टोटल आहे, B2B किती आहे, B2C किती आहे, हे तुम्हाला मॅन्युअली काढायला लागेल जर त्या सॉफ्टवेअरमध्ये त्याचा रिपोर्ट येत नाही तर. जो ऑडिट करेल त्याला बघायला लागेल की जो यांनी आउटवर्ड सप्लाय दाखवला आहे GSTR1ला त्याची B2Bची व्हॅल्यू किती गेली तिकडे आणि B2Cची किती गेली, जी इथे आपण कॅल्क्युलेट करून दिसते तीच तिकडे गेली आहे. ITC आहे, किती ITC ॲक्च्युअलमध्ये यायला पाहिजे,
सगळा ITC तो घेऊ शकतो का? 17.5 रिस्ट्रिक्ट केलेला ITC घेता येत नाही, तो रिव्हर्स केला आहे का? हे सगळं बघितल्यानंतर हे सगळं मॅन्युअली करायला लागेल. हे त्या सॉफ्टवेअरमध्ये दिसणार नाही, कारण ते लोक त्या सॉफ्टवेअरमध्ये ते जे फीचर्स आहेत तेच वापरत नाही. पण त्यांना त्या सॉफ्टवेअरमध्ये नकोच आहेत GSTचे फीचर्स. ते फक्त अकाउंटिंग करतात, त्यांचं फक्त अकाउंटिंग सॉफ्टवेअर, ते त्यांचं टॅक्स सॉफ्टवेअर नाही. त्या सॉफ्टवेअरमध्ये ते फीचर जरी असलं तरी ते यूज नाही करत इफेक्टिव्हली. कळलं? मी थोडं ह्या गोष्टी काय सांगतोय की तुम्ही लक्षात घ्याल, जो डेटा तुम्हाला मिळणार आहे तुम्हाला त्याच्यावरती ऑडिट करायचं आहे. मग जर ते ऑडिट करायचं ज्याला कोणाला वेळ येईल त्याला कुठल्या कुठल्या प्रकारे ते करायचं आहे. तुम्हाला प्रोव्हिजन तर क्लिअर झाला पाहिजे. प्रोव्हिजन क्लिअर झाला आहे तर त्याच्यानंतर डेटा कशा प्रकारे असतो, तो कशा प्रकारे समजून घ्यायचा आणि तो कशा प्रकारे त्याने GSR 1 भरला आहे, 3B भरला आहे, त्याशी कसा कम्पेअर करायचा हे कळलं तर ह्या सगळ्या नॉलेजचा तुम्हाला इफेक्टिव्हली उपयोग होईल. पण जर तुम्हाला हे बेसिकली हेच नाही कळलं की ऑब्लिगेशन्स काय टॅक्स पेअरचे, तर हे तुम्ही पुढचं काहीच नाही करू शकणार. म्हणजे तुम्हाला या रस्त्यामध्ये बरेचशी आव्हानं आहेत. पहिले हे बेसिकच क्लिअर नाही तर तुम्ही पुढच्या आव्हानांना सामोरं जाऊच शकणार नाही. इथे ब्रेक घेऊया.